इंडिया में मैं स्वाति आप सभी का स्वागत करती हूँ। आइए रुक करते हैं आज के कुछ खास खबरों की ओर। आंबेडकरवादी मिशन अभ्यास केंद्र की ओर से मिशन के प्रमुख दीपक कदम इन्होंने मार्गदर्शन में राज्य स्तरीय प्रवेश पूर्व परीक्षा का आयोजन किया गया था। इस परीक्षा में महाराष्ट्र सहित तेलंगाना, आंध्र प्रदेश आदि राज्य से छात्र शामिल हुए थे। परीक्षा में उत्तीर्ण होने वाले सभी प्रवर्ग के छात्र छात्राओं को जनवरी से जून तक नाम मात्र 5% शुल्क में 6 महीने तक निवासी व्यवस्था, अभ्यासिका मेस, ग्रंथालय, टेस्ट सीरीज, छात्र छात्राओं को स्वतंत्र वसति गृह आदि सुविधा के साथ एमपीएससी, यूपीएससी वर्ग के लिए मार्गदर्शन किया जाएगा। ऐसी जानकारी मिशन के प्रमुख दीपक कदम इन्होंने लॉर्ड बुद्धा टीवी पर दी। आज नई बैच को शुरुआत करने के लिए साल में 2 बार एंट्रेंस होता है। एक 25 दिसंबर को होता है और दूसरा 26 जून को शाहू महाराज जी के जयंती के उपलक्ष्य में। और फिर इससे जो स्टूडेंट्स चुने जाते हैं उनको हम अगले 6 महीने के लिए यहाँ पर यानी जो है वो एंट्री देते हैं और उनका एडमिशन होता है। और 6 महीने उनको हम एमपीएससी और यूपीएससी के जो एग्ज़ाम की पूरी तैयारी जो है तो यहाँ पे करा के लेते हैं। यहाँ पर गर्ल्स और बॉयज़ के लिए रेसिडेंशियल फैसिलिटी है। एमपीएससी यूपीएससी के लिए इंग्लिश और मराठी मीडियम में गाइडेंस मिलता है बच्चों को, और साथ साथ टेस्ट सीरीज़ है, लाइब्रेरीज़ है, ग्रंथालय है और मेस सुविधा, ये सभी सुविधा यहाँ पर अवेलेबल है। तो ये पूरे महाराष्ट्र से यहाँ स्टूडेंट आते हैं और पूरे महाराष्ट्र से सिर्फ 200 स्टूडेंट्स को हम यहाँ पर चयनित करके इनको हम एडमिशन देते हैं। आज पूरे महाराष्ट्र से यहाँ पर स्टूडेंट आए हैं और हज़ारों की तादाद में ये स्टूडेंट्स यहाँ पर एग्ज़ाम देंगे और उसमें से सिर्फ 200 स्टूडेंट्स को हम चुनेंगे और उनको अगले 6 महीने के लिए हम यहाँ पर यानी प्रवेश देंगे। जय भीम। मेरा नाम नताशा महादेव पॉल है। मैं अंबाजोगाई से यहाँ पर आई हूँ। अंबेडकर मिशन के बारे में मैंने बहुत बार सुना था और मैंने वो सर्च करने के बाद सीरियसली उसका मुझे बहुत अच्छा रिज़ल्ट देखने को मिला। तो मैंने भी सोचा कि चलो मैं भी ट्राई करके देखती हूँ। तो आज मैं यहाँ पर आई हूँ। 6 महीने के लिए यहाँ पर कोर्स है, तो उसके लिए आज यहाँ पर एंट्रेंस टेस्ट होने वाला है। आशा करती हूँ कि मेरा भी रिज़ल्ट अच्छा होगा और मैं भी यूपीएससी में अच्छे से पास हो सकती हूँ। थैंक यू। मेरा नाम शक्ति मोरे है। मैं तेलंगाना से आई हूँ। यहाँ नांदेड़ में अंबेडकरवादी मिशन की जो चळवळ है, यहाँ पे बहुत से बच्चे यूपीएससी, एमपीएससी का एग्ज़ाम देने आए हुए। मैं भी उनकी तरह यहाँ यूपीएससी का, एमपीएससी का एग्ज़ाम देने आई हूँ। यहाँ बाबा साहेब आम्बेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, इन सब का जो सपना है अपने शिक्षण क्रांति में सबको आगे लेके जाना है, इसमें मैं भी आई हूँ। यहाँ बहुत सारे बच्चों के साथ बराबर अच्छे मार्क लेके मैं भी यहाँ से जाऊँगी। बस इतना बोल के अच्छा नागरिक बनने का जो सपना है वो पूरा करके जाऊँगी। बस इतना बोलती हूँ। वंचित बहुजन महिला आघाड़ी की ओर से स्थानिक आबा साहेब खेड़कर सभागृह रामदास पेठ में महिला आघाड़ी की ओर से मनुस्मृति दहन दिवस मनाया गया। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ने 25 दिसंबर को रायगढ़ में मनुस्मृति का दहन किया था। इस दिन को वंचित बहुजन आघाड़ी की ओर से अकोला जिले में मनुस्मृति जलाकर मनाया जाता है। मनुस्मृति दिवस मनाने के बाद लॉर्ड बुद्धा टीवी न्यूज़ के संवाददाता योगेश सिरसाट से बात करते हुए कुछ वंचित महिलाओं ने इस पर अपनी प्रतिक्रिया दी है। आजचा हा 26वा स्त्रीमुक्ती दिन आम्ही साजरा करत आहोत। या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं होतं आणि संपूर्ण या मनुच्या जोखडातून आम्हाला मुक्त केलं होतं। आज आम्ही खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेतो आहोत, याचं कारणच हा मनुस्मृती दहन दिवस आहे। बाबासाहेबांनी आम्हाला संविधान दिलं, कायद्याचं कवच दिलं, पण तरीही आजही हे मनुची पिलावळ आणि मनुच्या डोक्यातला हा किडा आम्हाला आमचं कार्य हे पूर्णत्वास नेऊ देत नाही। त्याची उदाहरणं आपल्याला आज जे आम्ही 7 ठराव पारित केले या ठरावांद्वारे दिसत आहेत। आज आम्ही जे 7 ठराव पारित केले हे आम्ही शासनापर्यंत पोहोचवणार आहोत आणि निश्चित याला आम्ही मान्यता घेणार आहोत। आज आमच्या 25 डिसेंबर महिला मुक्ती परिषद आज अकोल्यामध्ये साजरी होत आहे।
सांगण्याचं तात्पर्य हेच की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे महिलांचा सन्मान केला होता त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडच्या पायथ्याशी मनुस्मृतीचं दहन केलं होतं आणि त्या दिवसापासून महिलांना आझादी म्हणजे मुक्तता मिळाली आणि तेव्हापासून वंचित बहुजन आघाडी महिलांचा 25 डिसेंबर महिला मुक्ती परिषद हे जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण राज्यामध्ये हे साजरं होत आहे आणि त्याप्रमाणे जसं बाबासाहेबांनी महिलांना ज्या पद्धतीची तुच्छ भावना व्यक्त म्हणजे तुच्छतेची दर्जा आम्हाला दिला जात होती त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी आम्हाला सन्मानाचा योग आजच्या दिवशी आम्हाला मिळाला आणि आज सगळ्या महिला आजच्या या दिवशी सर्व मुक्तेमधून मुक्त झाल्या आणि सगळ्या क्षेत्रामध्ये लावलौकिक करून राहिल्या म्हणजे हे बाबासाहेबांची पुण्याई आम्हाला आज कामात आलेली आहे. आज ज्या सन्मानानं बाबासाहेबांनी आम्हाला सन्मानाची वागणूक दिली त्याप्रमाणे आम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये महिला राज आम्ही गाजवून राहिलो. याच ठिकाणी याच दिनी महिलांना तमाम महाराष्ट्रातल्या महिलांना राज्यातल्या महिलांना आजच्या या 25 डिसेंबरच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महिलांचा या ठिकाणी सरपंचांचा सत्कार करण्यात आला त्या सरपंच महिलांचा सुद्धा शुभेच्छा देते आणि फार फार कौतुक करते. मनुस्मृती दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मनुस्मृती दहन केलेले आहे याच्यामागे खूप काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तकप्रेमी असूनही त्यांनी ते पुस्तक जाळले म्हणजे काहीतरी खूप महिलांवर अन्याय त्या पुस्तकामध्ये लिहिलेले होते कारण ढोल गवार और नारी सभे तारण के अधिकारी या पद्धतीने ते पुस्तकामध्ये महिलांसोबत वागणूक करत होते. तर यामध्ये महिलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप अधिकार चूल आणि मूल यापासून मुक्त करून स्त्रियांना मान सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. म्हणून आज रोजी 25 डिसेंबर हा कार्यक्रम भारतीय स्त्री मुक्ती दिन म्हणून अकोला जिल्ह्यामध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब खेडकर सभागृहामध्ये आज रोजी आम्ही संपन्न केला. जय भीम. आज 25 डिसेंबर स्त्री मुक्ती परिषद. आज स्त्री मुक्ती दिन हा आपल्याला स्त्री मुक्ती दिन म्हणून जाहीर करायचा आहे आणि त्याच्यासाठी आपला 26 वर्षापासून ही मागणी होत आहे. आज स्त्री मुक्ती दिनाच्या सर्व महिलांना मी शुभेच्छा देते आणि आपल्या लॉर्ड बुद्ध चॅनलनी दखल घेतली तुमचे सुद्धा मी खूप खूप धन्यवाद देते. खूप वेळापासून आपण सर्वांना लाईव्ह दाखवत आहात म्हणून खूप खूप धन्यवाद. आज आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने अकोला जिल्हा यांच्या वतीने या ठिकाणी साजरा करत आहोत. आज आम्ही या कार्यक्रमामध्ये ठरावाचे वाचन केले, मनुस्मृती दहन केली. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आज आम्हाला या ठिकाणी जे स्त्रियांना या ठिकाणी सन्मान मिळत आहे, महिलांना जी आझादी मिळत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे मिळत आहे. मनुस्मृती जर दहन केली नसती तर आज महिलांना एवढं मान सन्मान महिला एवढ्या या ठिकाणी मनमोकळेपणाने वागल्या नसत्या आणि महिला जे शिक्षण घेत आहेत हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मुळेच घेत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचे जे उपकार आमच्या महिलांवर आहेत 50% आरक्षण या ठिकाणी जे महिलांना मिळालेलं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मिळालेलं आहे. महिलांच्या सर्व वंचित बहुजन आघाडी आणि सगळं महिलांच्या वतीने आज मी या ठिकाणी सगळ्यांना शुभेच्छा देते. जय भीम. कालीचरण बाबा के विवादित बयान के बाद रिपब्लिकन पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात ने प्रतिक्रिया दी. उन्होंने कहा कि कालीचरण बाबा महाराष्ट्र राज्य में लगातार विवादित बयान दे रहे हैं. कालीचरण बाबा ने एक बार फिर विवादित बयान दिया है कि धर्म के लिए हत्या करना बुरा नहीं है. संविधान के निर्माता डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर द्वारा लिखित संविधान के अनुसार भारत एक धर्मनिरपेक्ष देश है. इसीलिए महाराष्ट्र राज्य सरकार से मांग की है कि कालीचरण बाबा ने किए धर्म के बारे में भड़काऊ बयान का संज्ञान ले और कालीचरण बाबा के खिलाफ UAPA के तहत कार्रवाई करे. महाराष्ट्र राज्यामध्ये कालीचरण बाबा सतत वादग्रस्त धर्माबाबत विधान करत आहेत. आता परत एकदा त्यांनी धर्माबाबत वादग्रस्त विधान केले आहे. हे विधान म्हणजे ते बोलताना असं म्हणाले आहेत की धर्मासाठी खून करणे हे वाईट नाही, हे त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. परंतु संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानानुसार भारत देश धर्मनिरपेक्ष आहे. संविधान सर्व धर्म समभाव मानते. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी खरात पक्षातर्फे आम्ही राज्य सरकारला मागणी करत आहे की तात्काळ
कालीचरण बाबा यांनी जे वादग्रस्त वक्तव्य केले आहे या विधानाची तात्काळ दखल घेऊन त्यांच्यावर हे विधान केल्यामुळे, धर्माबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे आणि लोकांच्या भावना भडकवल्यामुळे त्यांच्यावर UFPA अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राज्य सरकारला करत आहे. आम्बेडकरवादी मिशन राष्ट्रीय शिक्षण क्रांति अभियान का स्वामी रामानंद तीर्थ विश्वविद्यालय नालंदा गेट विश्वविद्यालय कमान में राष्ट्रीय शिक्षा मिशन का स्वागत किया गया। आम्बेडकरवादी मिशन प्रमुख दीपक कदम सर को मिशन की शुभेच्छा देकर यह मिशन गंगाखेड़, पाथरी, परभनी, भीमापुरे में जाएगा। स्वामी रामानंद तीर्थ विश्वविद्यालय में डॉक्टर रवि सरोदे, कालबा, हानवते, गायकवाड़, शास्त्रवृत्ति विभाग पद्माकर जोध, डॉक्टर दनवे, प्रोफेसर अविनाश नाइक और विश्वविद्यालय के छात्रों ने अभियान का जंगी स्वागत कर शुभकामनाएं दी। आंबेडकरवादी मिशनचा एकच नारा करू उच्च शिक्षित बहुजन सारा। आंबेडकरवादी मिशनचा एकच नारा करू उच्च शिक्षित बहुजन सारा। जय 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 भीम, जय शाहू भगत सिंह। हनुमंते सर, कमलाकर जोंधळे सर, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक मंडळी, बंधू भगिनींनो, विद्यार्थी मित्रांनो, भूमिका ही खूप विस्तृत आहे। त्यासाठी मी अभियान संपल्यानंतर युनिव्हर्सिटीमध्ये येऊन सर्व विद्यार्थ्यांसोबत, सर्व लेक्चरसोबत, प्रोफेसरसोबत अगदी 2-3 तासाचा एक डिटेल जे काय म्हणजे या शिक्षण क्रांतीच्या संदर्भातली जी मिशनची भूमिका आहे तर ती मी या ठिकाणी येऊन मांडणार आहे। कारण म्हणजे अवघ्या 5-10 मिनटामध्ये म्हणजे हे शक्य नाही, पण फक्त एका वाक्यामध्ये सांगायचं तर भारताला महासत्ता करण्यासाठी, भारताला विश्वशांतीचा दूत तत्वावर उभं करण्यासाठी प्रायोरिटीनं प्राथमिक आट कुठली असेल तर ती शिक्षण क्रांती आहे आणि जी गेल्या स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष पूर्ण होऊनसुद्धा भारतामध्ये अवतरलेली नाही। सेकंड ग्रीन रिव्होल्यूशन येतं आहे, 4th इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन येतं आहे, दुग्ध क्रांतीपासून ते अनेक क्रांत्या आपण केलेल्या आहेत, पण आपण चिपको आंदोलनं केलेले आहेत, आपण पर्यावरणाचे आंदोलन केलेले आहेत, भारत जोडो आंदोलन करतो आहे आपण, मंडलच्या विरोधातले आंदोलन झाले, समर्थनातले आंदोलन झाले, मंदिरासाठी आंदोलनं झाले, पण शिक्षणासाठी कोणी आंदोलन करत नाही किंवा शिक्षण, कारण आपल्या मुवमेंट ह्या शिक्षण सेंट्रिक नाहीत, एज्युकेशन सेंट्रिक मुवमेंट आपल्या असल्या पाहिजेत। महात्मा फुलेंनी 19 शाळा चालवल्या, म्हणजे त्यांची पूर्ण प्रत्यक्ष कृतिशील चळवळ जी असेल तर ती प्रत्यक्ष फॉर्मल एज्युकेशन देणं आणि इन्फॉर्मल जे असेल तर ते सामाजिक चळवळी राबवणं, पण सगळ्याचा उद्देश हा एज्युकेशन होतं। एज्युकेशन हे केंद्र होतं, पण आपल्या पूर्ण चळवळीचं जे काही केंद्र असेल तर ते इश्यू बेस्ड आहे, म्हणजे गायरान जमीन हे केंद्र आहे। आपण आता गायरान जमीनवर ताबा म्हणतो, आम्ही म्हणतो गायरान जमीन नको तर उच्च शिक्षण आणि शिक्षणावर आपण ताबा मिळवूया, ठीक आहे। आणि जगभरामधले जे काही बेस्ट ब्रेन असेल तर ते भारतात आपण तयार करूया। आणि जर अमेरिका सुपर पॉवर असेल तर 88% मुलं तिथं पदवीपर्यंत शिकत आहेत आणि भारतात 73% शिकत नाहीत, मग भारत महासत्ता कसा बनेल? म्हणजे एकीकडे 88% शिकत आहेत आणि एकीकडे 73% शिकत नाहीत। त्यामुळे 27%चा हा जो आकडा, SCचे 23% मुलं शिकत आहेत आणि मग SCमधून 77। जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटी सी ब्रेक का, मिलते हैं ब्रेक के बाद। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद जय भीम इंडिया में आप सभी का स्वागत है। भीम टाइगर सेना वर्धा जिला की ओर से डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा के पास मनुस्मृति पुस्तक जलाकर विरोध प्रदर्शन किया गया। इस मौके पर भीम टाइगर सेना के जिला अध्यक्ष विशाल रामटेके मौजूद रहे और भीम टाइगर सेना के राष्ट्रीय अध्यक्ष दादा साहेब शेलके ने मनुस्मृति मुर्दाबाद, संविधान जिंदाबाद के नारे लगाए। इस बार विदर्भ अध्यक्ष अतुल भाई ने चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, चंपा पाटलाचा जय असो, चंपा पाटलाचा जय असो। काही काळात
भारतीय जनता पार्टीशी संबंधित सर्व नेते व त्यांनी नियुक्त केलेले राज्यपाल, महाराष्ट्राचे जे आराध्य आहे, शिवाजी महाराज आहे, बाबासाहेब आंबेडकर आहे, महात्मा फुले आहे, कर्मवीर भाऊराव पाटील आहे, यांच्याबद्दल दारू पिऊन विधानं केल्यासारखी विधानं करत आहे. हे मुद्दाम करत आहे. कुठंतरी महाराष्ट्राचं जे आराध्य यांना मागस हटवून यांना यायचे हेडगेवार गोळवलकर आराध्य म्हणून समोर करायचे आहे. यासाठी हे चुकून नाही करत, मुद्दाम करायचं, बोलायचं आणि मग नंतर गोष्ट पलटवायची, असं वारंवार होत आहे. आणि याच्याच आम्ही निषेध करायसाठी चंद्रकांत पाटलांनं नुकतंच जे वक्तव्य केलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आणि महात्मा फुले यांनी भीक मागून शाळा उभ्या केल्या. याचं आम्ही त्याला भीक आणि दान याच्यातला फरक समजत नाही. त्याच्यासाठी आम्ही या बेवळ्या चंद्रकांत पाटलाचा निषेध करण्यासाठी स्वतः भीक मागा असणाऱ्या चंद्रकांत पाटलाची अवकात नाही एवढ्या महापुरुषाबद्दल बोलायची, त्याचा निषेध वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी व अनुसूचित जाती विभाग आणि सर्व सेलतर्फे करत आहोत. डिसेंबर 1927ला महाड जिल्हा रायगड येथे ठण जाळून टाकली. आणि म्हणून बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1927ला मनुस्मृती जाळली. म्हणून आपल्यासाठी तो विषय संपलेला नाही. या देशात शेवटचा मनुवादी विचाराचा माणूस असेपर्यंत बाबासाहेबांच्या अवलादीनं मनुस्मृती जाळावं लागणार आहे. या आपण सर्वांनी व यूनिवर्सल बुद्धिस्ट फाउंडेशन द्वारा राष्ट्रीय शिक्षण क्रांति अभियान चलाया जा रहा है। यह अभियान 25 दिसंबर से 1 जनवरी तक महाराष्ट्र के आंबेडकरवादी मिशन नांदेड़ से शुरू होकर परभनी, बीड़, जालना, औरंगाबाद, अहमदनगर आदि शहरों से गुजरकर पूना के भीमा कोरेगांव क्रांति स्तंभ को अभिवादन कर नांदेड़ लौटेगा। शिक्षा को बढ़ावा देकर समाज में जनजागृति करना इस अभियान का उद्देश्य है। ऐसी जानकारी आंबेडकरवादी मिशन व इस अभियान के प्रमुख दीपक कदम इन्होंने लॉर्ड बुद्धा टीवी पर दी है। राष्ट्रीय अभियान इस देश में शिक्षा क्रांति लाने के लिए आज से 25 दिसंबर से शुरुआत इसकी हमने की है और यह नांदेड़ से पूना तक ये यात्रा होगी और इस यात्रा में हम शिक्षा का क्रांति का जो महत्व है, जो देश के लिए, देश को आगे बढ़ाने के लिए और देश को विश्व शांति की तरफ नेतृत्व प्रदान करने के लिए और देश को महासत्ता बनाने की दिशा में ये शिक्षा क्रांति होगी। इस देश में सम्यक दृष्टि का विकास होकर इस देश को विश्व गुरु बनाना है, इस देश को महासत्ता बनाना है, इकोनॉमिक महासत्ता बनाना है और इस देश में सोशल डेमोक्रेसी और जो इकोनॉमिक डेमोक्रेसी है तो वो लाने की दिशा में एक महत्वपूर्ण कदम शिक्षा क्रांति के माध्यम से आने वाला है। तो उसको हम जो है वो स्टेप बाय स्टेप जो है वो उसको हम इस देश में अमल में लाएंगे और इस देश में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, महात्मा बसवेश्वर जी, तथागत बुद्ध के विचारों के आधार के ऊपर हम इस देश में शिक्षा क्रांति आने वाले समय में लाने के लिए कटिबद्ध है। यह अभियान कौन कौन से शहर में जाना है? ये शहर से 9 डिस्ट्रिक्ट से और 50 तालुका और 150 से ज़्यादा बड़े गाँवों से यह गुजरेगा और नांदेड़ से ये पूना तक इसका मार्च होगा। समाज, कोणताही देश शिक्षणाशिवाय विकासाला पोहोचू शकत नाही। कुठल्याही देशाच्या खऱ्या अर्थानं जर क्रांती करायची असेल विकासाची तर शिक्षण हा एकमेव मार्ग आहे। कोठारी आयोग हेच म्हणालं होतं की कुठलेही देश, कुठलाही राष्ट्र आणि कुठलाही समाज फक्त वर्गाच्या खोलीत आणि शाळेत आणि शिक्षणाच्या माध्यमातून घडत असतो। म्हणून आंबेडकरवादी मिशननं जो हा उपक्रम घेतला आहे तो देशातला अभूतपूर्व अशा प्रकारचा हा उपक्रम आहे। केवळ शिक्षणाच्या प्रयोजनासाठी, समाजाच्या प्रबोधनासाठी
आणि नव्या पिढ्यांच्या उत्कर्षासाठी आणि उत्थानासाठी अशा प्रकारची 500 किलोमीटरची पदयात्रा ही पहिल्या प्रथमच निघते आहे. आणि म्हणून या शिक्षण क्रांती या उपक्रमाचं अतिशय वेगळं महत्त्व आहे आणि ते आंबेडकरवादी मिशननं प्रारंभ केलेला आहे. हजारो कार्यकर्ते त्यामध्ये तन्मन धन या तिन्ही गोष्टीनं संपन्नतेनं सहभागी होत आहेत. आज समाजामध्ये आमच्या समाजातील आज हा तरुण शिक्षणापासून वंचित होत आहे आणि या वंचित होत असलेल्या या विद्यार्थ्यांना एक शिक्षण क्रांती अभियानाची अत्यंत गरज आहे आणि ती गरज मला वाटतं आमचे समाजशास्त्रज्ञ डॉक्टर दीपकजी कदम यांनी ती पूर्ण केलेली आहे. तेव्हा मी या शिक्षण क्रांती अभियानाला आमच्या सर्वातर्फे शुभेच्छा देतो. नाम पद्माकर सदरा जोंदड़े, मैं नांदेड़ के एक शैक्षणिक संस्था आंध्र समिति हाई स्कूल में मुख्याध्यापक पद पर कार्यरत हूँ. जहाँ तक भारतीय समाज की बात करना चाहता हूँ तो महाराष्ट्र की ओर से भारतीय समाज को बहुत सा बड़ा योगदान रहा है और उसी योगदान में अगर महाराष्ट्र में सबसे अगर अग्रसर कौन सा ज़िले का नाम लेना है तो नांदेड़ का नाम पहले लेना पड़ेगा. और ऐसे ही नांदेड़ के एक शहर से आज हमारे आदरणीय दीपक जी कदम सर इन्होंने एक राष्ट्रीय अभियान ये शुरू किया है. मैं डॉक्टर जयश्री वानखेड़े हैदराबाद से आई हूँ इस अभियान में शामिल होने के लिए. ये अभियान जो राष्ट्रीय शिक्षण क्रांति का अभियान है कदम सर के अध्यक्ष में चल रहा है. ये अभी 25 दिसंबर से लेके 1 जनवरी तक चलने वाला अभियान है और ये अभियान 6 और 7 दिन का ही नहीं है तो आगे 25 सालों तक ये चलने वाला अभियान है. ये अभियान हमें ये सिखाता है जो हमें महात्मा फुले, बाबा साहब सावित्रीबाई फुले इन्होंने जो हमें शिक्षण की या फिर शिक्षा की स्फूर्ति प्रेरणा दी है, ऐसे ही हम ये प्रेरणा लेके ये अभियान चलाते रहे. मालेगांव सरकारी चीनी कारखानों सहित राज्य में कई चीनी मिलों से गन्ना वाहतूकदार को गन्ने की कटाई श्रम मुकदमों से धोखाधड़ी बढ़ गई है. इसीलिए मालेगांव कारखाना कार्यस्थल पर गन्ना वाहतूकदार और पुलिस की सभा आयोजित की गई थी. इस समय शुगर फैक्ट्री के संचालक योगेश जगताप ने कहा कि गन्ना वाहतूकदारों के परिवार को समस्याओं का सामना करना पड़ रहा है. ऐसी प्रतिक्रिया मालेगांव शुगर फैक्ट्री के संचालक योगेश जगताप ने दी है. काही या ठिकाणचे पदाधिकारी आहेत, अशी सर्व पोलीस अधिकारी सुद्धा याच्यामध्ये आहेत. याच्यामध्ये मीटिंग संपन्न झाली आणि मीटिंगमध्ये आमचं असं ठरलेलं आहे की जे काही मुकादम किंवा कोयते आहेत त्या कोयते आणि मुकादम यांचे आवश्यक कागदपत्रे आणि त्यांचे पत्ते त्या ठिकाणी व्यवस्थित येतील अशा प्रकारचे आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यांचे रहिवास डिटेल्स त्या ठिकाणी घ्यायचे आहेत आणि जे काही त्यांच्याबरोबर जो करार झालेला आहे तो रजिस्ट्री करता आला तर तो योग्य राहील. त्याचबरोबर रजिस्ट्री नाही झालं तरी नोटरी जरी केली आपण तरी त्या अनुषंगाने अशी जरी कोणी फसवणूक करत असेल, मुकादम असतील किंवा कोयते असतील त्यांच्यावर त्या ठिकाणी करार झालेला आहे त्या ठिकाणी आपण त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहोत. आणि त्याचबरोबर त्यांना जर त्या ठिकाणी आरोपी मिळून येत नसेल तर त्या ठिकाणी त्यांचं वॉरंट काढून त्या ठिकाणी त्यांचं फरारी घोषित करण्याबाबतची जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी पूर्ण करून अशा लोकांवर त्या ठिकाणी जरब आपल्याला बसवायची आहे जेणेकरून अशा प्रकारचे फसवणुकीचे प्रकार असे होणार नाहीत. कारण फार मोठी ही सार्वजनिक संपत्ती आहे जिचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे आणि एक वेगळ्या प्रकारची गुन्हेगारी या ठिकाणी वाढूच लागू शकते. तिला आपल्याला लगाम घालायचा आहे. तर या ठिकाणी आम्ही अतिशय सकारात्मक अशा पद्धतीने सगळ्यांनी या ठिकाणी विचार विनिमय केलेला आहे. त्यामध्ये जी काही नोटरी आहे किंवा रजिस्ट्री ज्या ठिकाणी केलेली आहे अशाच ठिकाणी त्या ठिकाणी गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि त्या ठिकाणीच तपास होत असतो. कारण मान्य न्यायालयाचं कार्यक्षेत्र हे अशाच ठिकाणी असते. त्यामुळे संबंधित ठिकाणी गुन्हे दाखल करावे लागतात. आपल्या बारामतीमध्ये जर असे करार झाले असतील किंवा आपल्या इंदापूर तालुक्यात झाले असेल तर आपल्या या ठिकाणीच गुन्हे दाखल करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. महाराष्ट्र वाशिम जिले में मंगरूटपीर में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर सांस्कृतिक मैदान में स्त्री मुक्ति दिन मनाया गया. महिलाओं के विकास के लिए महिला सबलीकरण कार्यक्रम में डॉक्टर गजाला यास्मीन, मारूफ खान, माजी नगराध्यक्ष नगर परिषद मेघाताई वाघमारे, सामाजिक कार्यकर्ता इन्होंने मार्गदर्शन किया. अतिथि के रूप में यशवंत केड़गे आदि उपस्थित थे. कार्यक्रम का आयोजन सुशीला खाड़े परिवर्तनवादी महिला मंडल मंगरूटपीर द्वारा किया गया था.
आज भारत की सभी महिलाओं के लिए स्त्री मुक्ति दिन की मेरी हार्दिक शुभेच्छा। और मेरा सब महिलाओं को ये संदेश है कि जिस तरह बाबा साहेब आम्बेडकर ने हमें 25 दिसंबर को स्त्री मुक्ति दी है, उन रूढ़ियों से, बाल विवाह से, सती प्रथा से और हमारा शिक्षा में अधिकार नहीं था, इन सब रूढ़ियों से आज हम आज़ाद हुए हैं। तो मैं चाहती हूँ कि भारत की हर महिला जो है स्त्री मुक्ति दिवस के तौर पे आर्थिक तौर पर आत्मनिर्भर बने, शिक्षित हो और अपने अधिकार की जानकारी ज़्यादा से ज़्यादा रखें। आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे कुछ नए खबरों के साथ। तब तक के लिए बने रहिए जय भीम इंडिया में। जय भीम।